कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारखं त्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आले सकाळचे 6:30 आणि माझा उपवास आहे. माझा आहे शेवटचा सोमवार आणि मी पूजा वगैरे करून आली. तशी मी थोडी क्लिप घेतली आणि पुढे ॲड करून दिली. म्हणजे बघालच आणि आली पटकन झाडू वगैरे मारला अंगणात आणि पाणी वगैरे मारून रांगोळी काढली. त्यानंतर जेवी पण घरी नाही म्हणून एकटीला सगळी कामं थोडीशी जड जात आहे. लवकर उठली, मंदिरात गेलो मी, दिव्या आणि अजून एक माझ्या धावबाई होते, त्या पण होत्या आशीबाई. तर आम्ही तिघंजण गेलो. छान असा अभिषेक वगैरे झाला आणि आम्ही आलो. मग यावेळेस सगळेजण आले तर छान अशी पूजा पण झाली. तर चला आता घरातला तर आवरू पटकन. आता इशूचा टिफिन वगैरे करायचा आहे. दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शॉर्ट नक्की बघा. झोपली आजो आणि तुम्हाला तसं बोलले आणि आता आई गेल्या आहे मंदिरात. तर आई गेल्या तर आता इशूचा टिफिन वगैरे बनवते. तिला बघू आता काय न्यायचं ते. चला. तर मी आत्ता बनवते इशूच्या पोळ्या आणि तिला आज वड्याची भाजी आणि पोळ्या द्यायच्या होत्या. तर म्हटलं आई तिच्या पोळ्या करून घेते, मग भाजी पण झाली होती तेवढ्यात. काहीच आमच्याकडे आहे तर भोगी स्पेशल वांग्याची भाजी बनवता आणि तुमच्याकडे कोणती बनवता हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि काही जण बोलतात की मिक्स म्हणजे मिक्स वांगी बटाटे सगळी जे व्हेजिटेबल्स असतात ते मिक्स करून भाजी बनवायची असं. पण सासूबाई बोलल्या की फक्त आपल्याकडे वांग्याची भाजी असते, म्हणून मी इकडे वांग्याची भाजी पण बनवली, ती पण तुम्हाला दाखवते. तर हे बघा वांग्याची भाजी बनवलेली मी आत्ता आणि यांचा टिफिन म्हणजे भाजी काढून घेतली. गरम गरम भाजी होत आणि हे उशिरा जेवण करतात, एक दीड वाजता जेवण करतात. मग एवढी गरम गरम भाजी टिफिनमध्ये पॅक करण्यापेक्षा मी भाजी काढून ठेवते म्हणजे गारून जाते. आणि इशूला पण वडे केले होते ना, ते पण त्यांना पॅक करून घेतले एका डब्यात. तुम्हाला दाखवते मी. हे बघा. आणि आता फक्त पोळ्या टाकायच्या बाकी. भाजी झाली, 9:30 झाली. 10 वाजता ती कृष्णाचे जाताना स्कूल तेव्हाच टिफिन देतो. तुम्हाला तर माहिती. पण कृष्णा सिद्धू दोघंजण गावाला गेलेले आहेत, दुसरीकडे देते म्हणजे त्यांच्याच तेच घेऊन जातील टिफिन द्यायला, पण दुसऱ्या मुलांजवळ देईल मी आता. चला पटकन पोळ्या करते. चला. आज आहे तर पटापट घरातली कामं आवरून घेतली, कारण आज बनवायचे होते लाडू संक्रांती स्पेशल. तर आता मी भाजते तीळ आणि बाकीची भाजायची बाकी होती, बाकीची भाजली गेली होती. आणि ज्या मोठ्या ताटात आहे ना ती लाडूसाठी होती, आणि ज्या छोट्या प्लेटमध्ये होती ना ती चटणीसाठी होती, तिळची चटणी बनवते म्हणून त्यासाठी. आणि इकडे शेंगदाणे पण रेडी होते, शेंगदाण्याचे पण लाडू आवडतात. आणि एका साईडला म्हणजे शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजली गेली, मग गोड म्हणजे पाक करायला ठेवला. तर इकडे पाक पण छान असा रेडी झाला आणि खूप छान असा पाक पण झाला होता, म्हणजे लाडू करायला अजिबात काही त्रास झाला नाही. आणि आहे तर आधी आम्ही तिळीचे लाडू करतोय, मग शेंगदाण्याचे करू, मग शेवटी मुरमुऱ्याचे करू. आणि 3 प्रकारचे लाडू करणार आहोत आज आम्ही. आणि तुम्ही म्हणजे कोणते कोणते लाडू करता हे पण कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तीळ व्यवस्थित भाजली होती, तिला व्यवस्थित टोपलीत काढून घेतली आणि त्याच्यात तो गरम गरम पाक टाकला आणि हाताला पाणी लावत आम्ही दोघं सासू सुना लाडू करत होतो. आणि एकदम छान, म्हणजे अजिबात तुम्हाला सांगितलं तसं त्रास झालाच नाही. तर एकदम छान असं होत होते लाडू. आणि पटापट असं लाडू वगैरे करून घेतले आणि तिळचे लाडू करायला अजिबात वेळ लागला नाही आणि खूप छान आले. आणि बघू शकता तुम्ही. आणि हाताला पण चिटकत नाही, प्लेटला पण चिटकत नव्हते. आणि मी एका ताटात व्यवस्थित काढून घेते, कारण लगेच आम्हाला शेंगदाण्याचे पण लाडू बनवायचे होते, म्हणून तुम्हाला पण दाखवायचे होते तिळचे लाडू कसे केले ते. आणि बघू शकता किती छान आलेत आणि व्यवस्थित असं ताट भरून लाडू पण आले. तर इशू पण आलेले नव्हते अजून स्कूलमधून, तिला यायला थोडासा वेळ होता. आणि माझं आईचं तोच हे होतं की ती यायच्या आधी आमचे सगळं कामं होऊन जायला पाहिजे, कारण ती आली म्हणजे थोडेसे टाइमपास वगैरे होतो, म्हणून पटकन आहे तर 3 लाडू बनवले गेले पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही शेंगदाण्याचं आहे तर थोडंसं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. आणि म्हणजे ते आपण जसे शेंगदाणे टाकल्यानंतर व्यवस्थित पाक लागत पण नाही आणि ते लाडू पण व्यवस्थित दिसत पण नाही आणि खायला पण थोडंसं त्रास होतं. म्हणून आज मी आणि आईने म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि मिक्सरमध्ये काढून घेतले, ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलं. आणि लाडू बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते लाडू.
आणि ते पण असं व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतले आणि ते अजून तिळच्या लाडूपेक्षा हे जास्त छान झाले, म्हणजे बनवायला अजिबात त्रास झाला नाही. हे तर कुठं झाले आम्हाला कळलंच नाही. आणि शेंगदाण्याच्या लाडूला काय 10-15 मिनटं लागले असतील फक्त, आणि तिळच्या लाडूला पण एवढा वेळ लागला नाही, पण ती थोडेसे लाडू होते म्हणून. आणि त्यानंतर शेवटी मुरमुऱ्याचे लाडू करायला घेतले. आणि काही जण नुसतं डाळींचे पण बनवतात, पण नुसतं डाळींचे कोणी खात नाही, म्हणून मी आणि आईंनी प्लॅन केला की आपण मुरमुऱ्यांमध्ये डाळ टाकून देऊ असं. मग आम्ही त्याच्यात डाळ वगैरे टाकून दिल्या आणि इकडे मुरमुऱ्यांमध्ये पण पाक वगैरे टाकला होता. खूप खूप गरम होता म्हणून आम्ही एका साईडला पाणी लावत होतो हाताला आणि एका साईडला पटापट वाळत होतो. आणि इकडे मुरमुऱ्याचे पण लाडू झाले रेडी. आणि हे तर अजून सगळ्यात सोपे करायला, कारण मुरमुरे पण छान असतात. आणि बघू शकता त्याचा लुक किती छान दिसतोय. एका प्लेटमध्ये मुरमुऱ्याचे काढले, एका प्लेटमध्ये तिळचे काढले, म्हणजे ताटात काढले, आणि एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचे काढले. आणि लाडू बघा तुम्ही किती छान दिसत आहेत. तिघं प्रकारचे तिघं लाडू एकदम छान असे दिसत आहे. आणि लाडू झाले, म्हणजे तिला इशूला चिक्की बनवायची होती, मी तो काही ब्लॉग घेतला नाही, तर तेव्हा इशू आली आणि मग तेवढ्यात ती लाडू बघून पण खुश झाली थोडीशी. आणि हे बघा शेंगदाण्याचे लाडू, वाटतच नाही ते शेंगदाण्याचे असं. आणि दादाला आणि इशूला हे लाडू खूप आवडले. आणि म्हणजे नैवेद्यासाठी जे लाडू लागतात ते आम्ही काढून घेतले आणि दादाला आणि इशूला खायला दिले, त्यांना खूप आवडले. इशू, लाडू आवडले? कसे? एकदम छान छान आहेत. तिळचे पण खाल्ला का? मुरमुऱ्याचा जास्त आवडला का? शेंगदाण्याचा आवडला का? नवीन ट्राय केलं की यावेळेस आपल्या आई साहेबांनी. पेपर कसा गेला आजचा? उद्या सुट्टी का स्कूल? मेसेज चालेला आहे स्कूल आहे असं. अगं स्कूल आहे ना. नोटीस आली. कसा वाटला ब्लॉग आणि कसे वाटले लाडू हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.